वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या आणि भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 22 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत, ज्यामध्ये 4थ्या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकाचं निरूपण माऊली करतायत। आणि हे निरूपण करताना जे परम आणि गुह्य ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत, त्या ज्ञानाची प्राचीनता, सनातनता अर्जुनाला सांगताना हे ज्ञान कशा प्रकारे सुरुवातीच्या काळामध्ये ब्रह्मदेवापासून इतर लोकांपर्यंत कसं प्रचलित होत आलं, कशा पद्धतीनं ही ज्ञानाची परंपरा ब्रह्मदेवापासून वेगवेगळ्या राजर्षींपर्यंत चालत आली, ती परंपरा अधोरेखित करून या परंपरेच्या मध्ये एक प्रकारचा खंड पडला। आणि तो खंड पडण्यामागं सामान्य जीवांचं विषयांमध्ये रमणं हे महत्त्वाचं कारण होतं। आणि वेगवेगळ्या आस्था बुद्धीमध्ये विषय सुखांना सर्वश्रेष्ठ मानण्यामध्ये, वेगवेगळ्या उपाधींमध्ये रमण्याची रुची जीवांमध्ये निर्माण झाल्यामुळं हा योग अर्थात कर्मयोग बराच काळ अंधारामध्ये राहिला, अशा प्रकारचं वर्णन भगवंत करताना दिसतायत। आणि या श्लोकाचं वर्णन करत पुढं माऊली काय म्हणतायत ते आज आपण बघूयात। ये रवी तरी खवणे यांच्या गावी, पाटा उवे काय करावी, सांगे जात्यंदा रवी काय आथी। अर्थात नाहीतर नग्न लोकांच्या गावात वस्त्रांना महत्व काय असणार, जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग सांग पाहू। जेव्हा आत्मज्ञान ब्रह्मज्ञान यांच्याबद्दल अनास्था निर्माण होते, तेव्हा समजून जावं की त्या जीवाची इतर गोष्टीमध्ये आसक्ती वाढलेली आहे। सामान्यतः ज्या गोष्टी स्वभावतः आवडायला हव्यात, त्या गोष्टी जर आवडत नसतील तर समजून जावं काहीतरी अस्वाभाविक त्याच्या जीवनात घडत असेल। एखाद्या व्यक्तीला दूध आवडत नसेल, पंचपक्वान्न आवडत नसतील, चांगलं भोजन आवडत नसेल, तर त्याचं कारण एकच असू शकतं। एक तर तो तृप्त झालेला आहे, किंवा दुसरं त्याला आजार झालेला आहे, रोग झालेला आहे। जो आजारी आहे, जो रोगी आहे, त्या माणसाला चविष्ट भोजन सुद्धा चविष्ट लागत नाही, तेही त्याला आवडत नाही। त्यामुळं एखाद्याला चांगलं काही आवडत नसेल तर समजून जावं की त्याला वाईटामध्ये रस वाटायला लागलेला आहे। आणि वाईटामध्ये रस निर्माण झाला की चांगल्यामधला रस आपोआप कमी होऊन जातो। ज्याला विषयामध्ये रस वाटायला लागलाय त्याला आत्मज्ञानामध्ये आत्मबोधामध्ये रस वाटत नाही, त्याच्यामध्ये त्याला रमावसं वाटत नाही। स्वतः रमावसं वाटतच नाही, पण जे रमतात त्यांच्याबद्दलही त्याच्या मनात एक प्रकारचा द्वेष, एक प्रकारची असूया त्याच्या मनात निर्माण झालेली असते। ती कशी असते हे काही दृष्टांत देऊन माऊली सांगतायत। येरवी तरी खवणे यांच्या गावी, खवणे यांच्या म्हणजे नागव्यांच्या, ज्या गावामध्ये सगळे नागवेच राहतात, नग्नच लोक राहतात, कोणी कपडेच घालत नाही, कपडेच नेसत नाही, अशा गावामध्ये वस्त्राला कोण महत्व देईल का? थोडासा बिभत्स रसातला हा दृष्टांत माऊलींनी खरं तर इथं दिलाय, पण तो रस इथं वापरण्यामागचा
माऊलींचा उद्देश सुद्धा त्याच प्रकारचा आहे. कोणताही प्रतिभावान लेखक साहित्यिक बीभत्स रसाचं वर्णन करताना काही एक जागा नेमत असतो, काही विशिष्ट जागी तो बीभत्स रसाची योजना करत असतो. मनातला उद्वेग, मनातली चीड, मनातला त्रागा व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा बीभत्स रसाची योजना केली जाते. या बीभत्स रसामुळं लेखकाच्या मनामध्ये कोणत्या गोष्टीबद्दल किळस आहे तेही त्यातून सूचित होतं. दलित साहित्यामध्ये, मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा प्रवाह आहे दलित साहित्याचा प्रवाह. या प्रवाहामध्ये बीभत्स रसाचं अनेक ठिकाणी वर्णन केलं गेलेलं दिसतं. पण तो बीभत्स रस का येतो? तर समाज व्यवस्थेमध्ये ज्या वर्गाला केवळ ते विशिष्ट जातीत जन्माला आले म्हणून उपेक्षित मानलं गेलं, उपेक्षित समजलं गेलं आणि त्या समाजाला मुख्य प्रवाहातून बाजूला काढलं गेलं आणि त्यांना अशी कामं करायला लावली गेली जी हीन समजली जातात. म्हणजे गुरंढोरं मेली असतील तर ती गावाच्या बाहेर काढणं, गटार साफ करणं, सफाई करणं, अशा प्रकारची कामं त्यांच्या वाट्याला आली. त्यांनी ते साहित्यामध्ये मांडलं. तिथं बीभत्स रस अधिक प्रमाणात आला. का आला? तर समाजामधली एक घाण, वैचारिक घाण त्या प्रवाहानं अधोरेखित केली. विषमतेची ती घाण अधोरेखित केली त्या साहित्यानं. म्हणून बीभत्स रसाचा जास्त उपयोग तिथं झालेला आपल्याला दिसतो. ज्या गोष्टीची माणसाला चीड असते, जी गोष्ट असू नये असं वाटतं, त्याचं चित्रण अनेकदा लेखक करत असतो. माऊलींनी इथं नग्न लोकांचं गाव असं एक वर्णन केलंय आणि माऊलींच्या दृष्टीनं हा बीभत्स रस असल्याचं आपल्या लक्षात येतं. एकंदरीत माऊलींचा स्वभाव बघता माऊलींच्या मते विषयांमध्ये रमणारी लोक नग्न आहेत. विषयांमध्ये रमणाऱ्या लोकांबद्दल माऊलींच्या मनामध्ये एक प्रकारची कणव आहे, कीव आहे आणि म्हणून माऊलींनी हा दृष्टांत दिला असावा. त्यामध्ये माऊली म्हणतायत की जिथं सगळी नग्न लोक असतात तिथं वस्त्र विकायला गेलं तर काय उपयोग? धार्मिक व्यक्तीनं अधार्मिक व्यक्तींच्या गावामध्ये जाऊन धर्मप्रचार कधीही करू नये. थोडा तरी श्रद्धेचा अंकुर, श्रद्धेचा थोडासा तरी झरा असलेल्याच ठिकाणी तुम्ही धर्माचा वृक्ष लावू शकता. आणि म्हणून जे विकारांमध्ये रमलेत, जे विषयांमध्ये रमलेत, अशा व्यक्तीच्या ठिकाणी धर्म सांगून उपयोग नाही. जे विषयात रमलेत, स्वैराचारात रमलेत, त्यांना कर्मसिद्धांत सांगून उपयोग नाही. त्यांना कर्मसिद्धांत पटत नाही, पटला तरी स्वीकारायचा नसतो त्यांना. कारण त्या कर्मसिद्धांतानुरूप आचरणाची जी काही पद्धती असते तीच त्यांना स्वीकारणं अवघड वाटत असतं, त्रासदायक वाटत असतं. म्हणून पहिला दृष्टांत हा दिला. एरवी तरी खवणे यांच्या गावी पाटा उवे काय करावी. पाटा उवे म्हणजे उंची वस्त्र, महागडी वस्त्र सुद्धा त्यांना आवडत नाहीत. सांगे जात्यंदा रवी काय आथी. जो जन्मतः चांदळा आहे त्याला सूर्याचा काय उपयोग. इथं जन्मांध जो आहे त्याला विषयी विकारी व्यक्तीची उपमा माऊलींनी दिलेली आहे. ज्याला विकारांमध्ये रमावं वाटतं तो आंधळा आहे, जात्यंध आहे. त्याला परमार्थ, देव, धर्म, श्रद्धा या गोष्टी दिसतच नाहीत. या गोष्टींपासून तो जन्मापासूनच दूर राहिलेला असतो. त्याच्यासमोर काही अशा अद्भुत गोष्टी घडल्या तरी त्याला त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो. काल परवा आमच्या महाविद्यालयात आम्ही काही झाडं उरली होती मुलांना देऊन आणि आम्ही ती एका कुंडीमध्ये ठेवली, बकेटमध्ये माती टाकून ती पूर्णपणे बरीच त्यातली 2 झाडं सुकली होती. सुकल्यानंतर काही दिवसांनी आम्ही त्यात पाणी टाकलं तर
म्हणजे एक दिवशी त्यातून अंकुर दिसला. आणि मला आश्चर्य वाटलं, म्हणजे खरं तर तो चमत्कार प्रत्येक ठिकाणी घडतो. त्या लाकडामधून एक असा अंकुर फुटलेला आणि त्याच्यातून सुंदर अशी पानं बाहेर आली. आणि आमच्या एका शिक्षक, आमचे सहकारी, त्यांना मी म्हणालो की सर, किती मोठा चमत्कार आहे, लाकडामधून पानं बाहेर येतात, किती मोठा चमत्कार आहे, किती मोठी अद्भुत लीला आहे या निसर्गाची. एवढा सगळा मोठा चमत्कार घडतो. माणसामधून माणसासारखा दुसरा माणूस जन्माला येतो, गुलाबामधून गुलाबासारखा दुसरा गुलाब जन्माला येतो, आंब्याच्या झाडामधून आंब्यासारखं झाड दुसरं जन्माला येतं. किती मोठा चमत्कार आहे. ही सगळी आपली आकाशगंगा, ज्यांना कुणीच पकडलेलं नाहीये, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट ज्याला आपण म्हणतो तो नाहीये, सगळे तरंगतायत, विशिष्ट अंतरात तरंगतायत. केवळ तरंगतच नाहीये, तर तरंगताना हलतायत. त्या सगळ्यांमध्ये शक्ती आहे, एकमेकांमध्ये ऊर्जा आहे, एक प्रकारचं आकर्षण आहे. प्रचंड अंतर आहे त्यांच्यामध्ये, मोजता येणार नाही इतकं अंतर आहे. तरी त्या अंतरामधूनही त्यांच्यामध्ये एक प्रकारचा संबंध आहे. सगळ्या ब्रह्मांडाबद्दल बोलतोय. जेवढा संपर्क दूर तेवढं नियंत्रण कमी, असं आपण म्हणतो. पण या ब्रह्मांडामध्ये एवढ्या वस्तू आहेत की त्या ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्यातल्या एका अणूचा दुसऱ्या कोपऱ्यातल्या अणूशी सुद्धा संबंध आहे. इतकी यांच्यामध्ये सेंद्रियता आहे, एकात्मता आहे, बॉन्डिंग आहे. किती मोठा चमत्कार आहे. आणि सगळं फिरतंय, सगळी आकाशगंगा स्थिर काहीच नाहीये, सगळं फिरतंय, पण तरी सगळं स्थिर असल्यासारखं दिसतंय. अजून काय मोठा चमत्कार असायला हवा. किती चमत्काराची उदाहरणं अजून देता येतील. पण अशी चमत्कार आजूबाजूला घडत असताना सुद्धा जर तुम्हाला तो चमत्कार वाटत नसेल, आणि बुद्धिवाद्यांचं म्हणा, एक सोपं सूत्र असतं. एखादा चमत्कार दिसला की त्याला गणिताच्या किंवा विज्ञानाच्या सूत्रामध्ये बांधून टाका, त्याचं एक कारण शोधा की मग चमत्कार संपला. कारण सापडलं म्हणून चमत्कार संपला असं थोडी म्हणता येतं. कारण प्रत्येक चमत्कारामागं काहीतरी विज्ञान असतं. विज्ञानाशिवाय चमत्कार नसतो. आणि आपण चमत्कारामागं विज्ञान शोधतो आणि तो चमत्कार बाजूला काढतो. हरकत नाही, पण किमान श्रद्धा सुद्धा थोडीशी मनात निर्माण होऊ नये. इतकंही तार्किक राहून काय उपयोग. पण माऊली सांगतायत, जातन द्या रवी काय आथे. जो जन्मतः चांदळा आहे, ज्याला श्रद्धेचे डोळेच कधी लाभलेले नाहीत, श्रद्धेचे डोळे काय असतात हेच ज्याला माहिती नाही, त्याला तुम्ही श्रद्धेचं ज्ञान, श्रद्धेचं तत्वज्ञान सांगून काय उपयोग. का बहिरियांच्या आस्थानी कवण गीता ते मानी, की कोलिया चांदणी आवडी उपजे. अर्थात, अथवा बहिऱ्या लोकांच्या सभेत गायनाला कोण मान देणार, किंवा कोल्ह्याला चांदण्याविषयी आवड उत्पन्न होते काय. पुन्हा 2 दृष्टांत माऊलीने दिलेत. बहिऱ्या लोकांच्या सभेमध्ये एखाद्या उत्तम गायकानं गायन केलं, प्रचंड अभ्यास असलेल्या गायकानं गायन केलं, काय उपयोग त्या गायनाचा. गाणारा तल्लीन होऊन गातोय, पण ऐकणाऱ्याला त्याचं काहीच महत्वच नाही, कारण ते समजण्याची पात्रताच त्याची नाही. हे बहिरे म्हणजे पुन्हा अश्रद्धावान, हे बहिरे म्हणजे पुन्हा विषयी विकारी, की त्यांना कितीही अध्यात्माच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगून काहीही उपयोग नाही. कारण त्यांना श्रद्धेची, भक्तीची, साधनेची, आराधनेची गीतच ऐकावीशी वाटत नाहीत. म्हणून का बहिरियांच्या आस्थानी, आस्थानी शब्दाचा अर्थ आहे सभेत, कवण गीता ते मानी, त्यांच्या सभेमध्ये गाऊन त्याच्या गायनाला कोण महत्व देणार आहे. की कोल्हया चांदणी आवडी उपजे. कोल्हा हा जो प्राणी आहे त्याला चंद्र आवडत नाही, त्याला चंद्राची चांदणी आवडत नाही, त्याला पौर्णिमा अजिबात आवडत नाही, त्याला अमावस्या आवडते, चंद्राची अनुपस्थिती त्याला आवडते. सगळ्या जगाला चंद्र आवडतो, पौर्णिमा आवडते,
चंद्राचं ते चांदणं आवडतं सगळ्यांना, पण कोल्ह्याला ते आवडत नाही. तसंच कर्मसिद्धांत, निष्कामता, कर्म करतानाची निष्कामता त्यांना पचत नाही, पचनी पडत नाही. कर्म आणि निष्काम नाही, शक्यच नाही. कर्म करायचं तर त्यात कामना पाहिजे. कर्म करण्यापूर्वी हे का आपण करतो, ह्या कर्मातून काय मिळणार आहे याचा आधी विचार झाला पाहिजे. हा विचार करणारा जो आहे त्याला निष्काम कर्माचा सिद्धांत नीट कळणारही नाही आणि समजणारही नाही. आणखी पुढे माऊलीने दृष्टांत दिले. पै चंद्रोदया आरवते, जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. अर्थात तसेच चंद्रोदयापूर्वीच ज्यांची दृष्टी नष्ट होते ते कावळे चंद्रास कसे पाहू शकतील. चंद्राचा उदय झाला की कावळ्यांचे डोळे फुटतात. आपल्याकडं असं म्हणतात, कावळ्याला एकच डोळा असतो, एकच डोळ्या दोन्ही पापण्यांमधून तो फिरवतो. त्याबद्दल एक गोष्ट, कथा सुद्धा सांगितली जाते रामायणामधली, तुम्ही अनेकांनी ऐकली असेल. सीता माता आणि प्रभू रामचंद्रजी वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्रजी झोपलेले आहेत माता सीतेच्या मांडीवर मस्तक ठेवून, आणि एक कावळा आला आणि तो सीता मातेच्या पायाला दंश करायला लागला. सीता मातेला त्रास व्हायला लागला, पण सीता मातेनं तो सहन केला. कारण आपण काही शारीरिक हालचाल करावी तर देवाची झोप मोडेल, पतिराजांची झोप मोडेल, म्हणून त्या सहन करत होत्या. बराच वेळ झाला पण तो कावळा काही ऐकेना. त्याचा त्रास आणखीनच वाढला, तो जास्तच त्रास द्यायला लागला, जास्तच टोचण्या द्यायला लागला. आणि हे सगळं बघून थोडा आतून सीतामाता बेचैन झाल्या. आणि हे जाणवल्याबरोबर प्रभू रामचंद्रजी उठले आणि त्यांनी बाजूलाच एक गवताची काडी होती ती त्या कावळ्याच्या दिशेनं फेकून मारली, आणि ती काडी त्या कावळ्याच्या डोळ्याला लागली आणि त्याचा डोळा फुटला. आणि नंतर तो देवांचा योनीतला कोणीतरी होता आणि त्यानं माफी मागितली आणि सांगितलं माझ्याकडून चूक झाली. आणि मग देवानं शाप दिला की तुझ्या दोन्ही डोळ्यामध्ये एकच बुबुळ राहील. आणि म्हणून कावळा जो आहे त्याला तुम्ही जर बघितलं तर दोन्हीकडे एकच बुबुळ दिसतं, ते एकच दोन्ही बाजूनं दोन्ही डोळ्यांमधून ते एकच बुबुळ फिरवतं, त्यामुळे त्याची बघण्याची नजरही तिरकी असते. अशी एक खूप अद्भुत कथा रामायणामध्ये सुद्धा आहे. संतांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये अशा अद्भुत कथा आणि त्या कथांवर आधारित लोकांमध्ये असलेले जे काही समज आहेत, लोकांच्या ज्या भावना आहेत, त्या वेगवेगळ्या रूपानं, कधी कधी दृष्टांताच्या रूपानं साहित्यामध्ये आल्याचं आपल्या लक्षात येतं. माऊलींनी तर तो एक वेगळा दृष्टांत दिलाय. पै चंद्रोदया आरवते, जयाचे डोळे फुटती असते. मग चंद्र उगवल्याबरोबर त्या कावळ्याचे डोळे फुटतात, त्याला तो त्रासदायक वाटायला लागतो तो प्रकाश. जयाचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. चंद्र उगवल्याबरोबर, चंद्राचा प्रकाश दिसायला लागल्याबरोबर ज्याचे डोळेच फुटतात तो चंद्राला कसा काय ओळखू शकेल. अगदी त्या पद्धतीनं विषय विकारी माणसं कर्मसिद्धांताला ओळखू शकणार नाहीत, समजू शकणार नाही. तैसी वैराग्याची शिव न देखती, जे विवेकाची भाष न नेणती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. अर्थात त्याप्रमाणे वैराग्यरूपी गावाची शिव सुद्धा ज्यांनी पाहिली नाही, विवेकाची म्हणजे आत्मविचारांची गोष्ट सुद्धा जे जाणत नाहीत, ते मूर्ख मग मज ईश्वराप्रत कसे पावतील. जीवन जगण्याचे काही मार्ग असतात आणि काही मार्ग एकमेकांपेक्षा अतिशय वेगळे, परस्पर भिन्न असतात. विषय विकारांचा मार्ग, श्रद्धेचा भक्तीचा मार्ग, हे दोन मार्ग असेच परस्पर विरोधी, परस्पर भिन्न आहेत. ह्या दोन मार्गांचे मुक्काम वेगवेगळे आहेत. श्रद्धा भक्ती तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जाते, एका अलौकिक अस्तित्वाशी तादात्म्य पाहून देते, तुम्हाला तिकडं नेते ती. आणि अश्रद्धेचा, तर्काचा,
स्वार्थाचा, विषय विकारांचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला भटकवतो. जडवादी, इहवादी जी मानसिकता आहे ती मानसिकता घेऊन जगणाऱ्याला श्रद्धेची वाट कधीही धरावीशी वाटत नाही. त्यांना श्रद्धा आवडतच नाही. तैसी वैराग्याची शिव न देखती, ज्यांनी वैराग्याची सीमा सुद्धा बघितलेली नाही, वैराग्य काय असतं हेही त्यांना माहित नाही, अशा लोकांनी वैराग्यवानाला बघितलं तर त्यांच्याही मनात त्या वैराग्यवानाच्याही बद्दल शंका निर्माण होतात. एखादा संन्यासी जरी या लोकांनी बघितला तर त्यांना वाटतं की हा संन्यासी कुठला, संन्यासाचं यानं ढोंग घेतलं असेल, वैराग्याच्या गोष्टी करतो हा, पण हा आतून वैराग्यवान नसेलच, ह्यालाही आतून विकारांचीच आवड असेल. हीच भावना प्रत्येकाबद्दल या वर्गाच्या मनात असते. का तर त्यांनी वैराग्याची शिव सुद्धा कधी बघितलेली नसते. वैराग्य नावाची काही एक वस्तू असते हेही त्यांना मान्य नसतं, कारण ते स्वीकारूच शकत नाहीत वैराग्य, कारण त्यांचा स्वभाव त्याच्या पूर्णपणे विपरीत आहे. ज्याचा स्वभाव विपरीत आहे, स्वभावाला इलाज नाही. ज्यानं वैराग्याची सीमा सुद्धा बघितलेली नाही, जे विवेकाची भाषा नेणती, विवेकाची भाषा ज्यांना समजत नाही, खरं काय खोटं काय याची भाषा समजत, मला जे दिसतं तेच खरं, मला जे वाटतं तेच खरं, मीच एकटा ज्ञानी, मला जे दिसतंय तेच खरं आणि मला जे पटतं तेच करणार, मला जे वाटतं तेच करणार, ही अहंकाराची पूजा झाली. आणि अहंकाराची पूजा करणाऱ्याला कर्मसिद्धांत पटणार नाही, कारण कर्मसिद्धांताचं मूळच आहे अहमचा नाश. आणि ज्याच्यावर तुमचं सर्वाधिक प्रेम आहे ती गोष्ट संपून दुसरं काही करायला तुम्ही कधीच तयार होणार नाही. अहम, मी हा सगळ्यांचा आवडीचा आहे, सगळ्यांच्या प्रेमाचा विषय आहे, सगळेजण त्यालाच गोंजरतात, सगळेजण त्यालाच सांभाळतात. आणि ज्यांना मी सांभाळावा वाटतो, कारण त्यांना वाटतं मी संपला म्हणजे सगळंच संपलं. माऊलींनी पुढं दृष्टांत दिलेत. एक दृष्टांत असा दिलाय माऊलींनी की एका बारीक अशा फांदीवर एक पोपट बसलाय आणि त्या पोपटाच्या ओझ्यामुळं ती फांदी थोडीशी वाकली आणि म्हणून ती फांदी हालायला लागली आणि म्हणून तो पोपट त्या फांदीला जास्तच घट्ट पकडून थांबायला लागला. त्याच्या मनात असा गैरसमज निर्माण झाला की मी जर ही फांदी सोडली की मी पण पडेल, मी पण कोसळून जाईल, पडून मरून जाईल. आणि म्हणून त्यांना अधिकच घट्टपणे ती फांदी पकडली. आता त्या पोपटाच्या मनात निर्माण झालेला भ्रम अगदी अहंकारी व्यक्तीच्या भ्रमाच्या सामायिक आहे, समांतर आहे. दोघांना सारखाच भ्रम आहे. त्या पोपटानं जर ती फांदी सोडली तर तो उडून त्या फांदीपासून कायमचा मुक्त होऊ शकतो. त्याची जी पडण्याची भीती आहे त्या भीतीपासून तो कायमचा मुक्त होऊ शकतो, स्वतंत्र होऊ शकतो, मोकळा होऊ शकतो. पण ती फांदी तो सोडत नाही, मोकळा तो होत नाही, उलट ती भीती बाळगून बसतो की मी या फांदीला सोडली की मी कोसळून पडेल, मी मरून जाईल. अहम जपणारा, अहंकार जपणारा तसाच असतो. त्याला वाटतं अहंकार सोडला की मग शिल्लक काय राहील, मीच संपलो. पण ज्या मीला तो पकडून बसलाय त्या मीला तो सोडेल त्या क्षणात तो स्वतंत्र होईल, त्या क्षणाला तो मुक्त होईल. चांगल्या चांगल्यांना हे जमत नाही, पटत नाही, कारण मी हेच त्यांचं जगण्याचं केंद्र आहे. ते मीच्याच भोवती फिरतात, मी साठीच जगतात, मीच त्यांचा केंद्रबिंदू आहे. आणि त्यांना असं वाटतं की हा केंद्रबिंदूच मी सोडला तर मग माझंच अस्तित्व संपून जाईल. आणि म्हणून त्यांना विवेकाची भाषा नको असते.
आत्मज्ञानाची भाषा नको असते, खऱ्या खोट्याची भाषा नको असते, मी अहमच्या पलीकडं कोणीतरी आहे ही भाषा नको असते. म्हणून जे विवेकाची भाषण नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. आणि असे मूर्ख लोक माझ्यासारख्या ईश्वराला कसे प्राप्त होतील? ज्याला विवेकच आवडत नाही, ज्याला वैराग्य आवडत नाही, तो ईश्वराला कसा जाणू शकेल? ईश्वराला जाणण्याची पहिली अट आहे, तुम्ही तुमचं सोडून द्या. तुमची जी मानसिक, तुमचे जे पूर्वग्रह आहेत ते पूर्वग्रह काढून टाका. पूर्वग्रह दूषित मनानं तुम्ही परमार्थ करूच शकत नाही. थोडंसं मनाला जागा द्यावी, थोडीशी मोकळीकता द्यावी, थोडंसं तटस्थपणे बघावं. आणि जो असं तटस्थपणे बघतो तो ईश्वराला बघू शकतो. ईश्वराच्या जगात प्रवेश करायचा असेल तर तर्काची, अश्रद्धेची, विकारांची, अहंकाराची पादत्राणं बाहेर सोडावी लागतात. मंदिरात जाताना बाहेर लिहिलेलं असतं पादत्राणे येथे सोडावीत. चप्पल घालून मंदिरात जाणं दोष आहे. चपला बाहेर सोडल्या पाहिजेत. कोणत्या चपला बाहेर सोडायच्या आहेत? तुमच्या मनामध्ये जो विषयी मनाचा भाव आहे, विकारांनी युक्त असा जो भाव आहे, तो भाव बाहेर सोडायचा आहे, तर्क बाहेर सोडायचा आहे, सोडून आत प्रवेश करायचा आहे. तुम्ही तर्क बाहेर सोडून आत प्रवेश केला, श्रद्धेच्या डोळ्यानं बघायला लागलात की तुम्हाला ईश्वर दिसायला लागेल. जर तुम्ही तर्क घेऊन गेलात की तुम्हाला दगड दिसेल, तुम्हाला मूर्ती दिसेल, अधिकाधिक तुम्हाला त्या मूर्तीचं सौंदर्य दिसेल, शिल्पकारांना केलेली कला दिसेल. पण भक्ती म्हणजे कला पाहणं नाही. ज्याला विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये एक आकर्षक दगडाचा आकार दिसतो तो जास्तीत जास्त कलोपासक होऊ शकतो, भक्त नाही. अनेक जण मूर्त्यांचं दर्शन घेतात, पण त्यांचा मूर्तींच्या दर्शनामागचा हेतू एकच असतो, त्या मूर्तीतली शिल्पकला त्यांना बघायची असते. तुम्ही शिल्पकला बघायची म्हणून मूर्तीकडे गेलात की तुम्हाला मूर्तीचा आकार दिसेल, आकृतीबंध दिसेल, पण त्या आकारातला निराकार तुम्हाला दिसणार नाही. तो आमच्या संतांना दिसला. आमच्या संतांनी ज्या विठ्ठलाचं वर्णन केलं, त्या विठ्ठलाची मूर्ती बघितली की असं काहीतरी जन्मोजन्माचं नातं त्या मूर्तीशी आपलं असल्यासारखं वाटतं. तर्काच्या नजरेनं कोणी बघितलं तर त्याला तो एक काळी मूर्ती दिसेल. अशा अनेक मूर्त्या आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीपेक्षा आकर्षक दिसतील अशा अनेक मूर्ती असतील जगामध्ये, पण त्या मूर्तीमधून तो भाव कधी कोणत्या संताला जाणवला नाही जो त्या पंढरपूरच्या मूर्तीतून दिसतो. किती अलौकिक कौतुक केले त्या मूर्तीचं आमच्या संतांनी. सगळ्याच संतांनी आपापल्या आराध्याच्या मूर्तीचं असंच कौतुक केलंय. त्यांना कधी ती मूर्ती दिसली नाही, त्यांना त्या मूर्तीमधलं अमूर्त दिसलं, त्यांना त्या आकारातला निराकार दिसला, त्यांना त्या दगडामध्ये असलेला ईश्वर दिसला. ज्याच्याकडे ते डोळे आहेत त्याला ते दिसतात. आणि असे डोळे ज्याच्याकडे आहेत त्याला तुम्ही कितीही सांगा की ही दगडाची मूर्ती आहे, त्याला ते पटणार नाही. जसं आंधळ्याला सूर्य आहे असं सांगून पटणार नाही, तसं डोळसाला सूर्य नाही असं सांगून पटणार नाही. दोघांचाही आपापल्या अनुभवावर विश्वास आहे, निष्ठा आहे. माऊली सांगतायत या ईश्वराला ती लोक कधीच पाहू शकत नाहीत, त्या ईश्वराला ती लोक कधीच पाहू शकत नाहीत, मिळवू शकत नाहीत, ज्यांनी वैराग्य कधी बघितलेलं नाही, ज्यांनी विवेकाची भाषा कधी जाणलेली नाही. ते मूर्ख असं माऊली म्हणतात. माऊलींच्या तोंडी आलेल्या या एका अर्थाने शिव्या आहेत. कारण माऊलींचं हृदय मातृ हृदय आहे. त्यांच्या तोंडी खराब शिव्या येणारच नाहीत. बाकीच्या संतांनी वापरल्यात तशा शिव्या, ज्यांना आपण थोड्या घाण अशा शिव्या म्हणतो.
रागातून आलेल्या शिव्या म्हणतो. बऱ्याच संतांनी त्या शिव्या दिल्यात. ज्ञानोबारायांनी अशा शिव्या कधीच आपल्या कोणत्या अभंगात न कोणत्या ओवीत कधी दिल्या नाहीत. माऊलींची शिवी म्हणजे मूर्ख. माऊली जेव्हा एखाद्याला मूर्ख म्हणतात, समजायचं माऊलींच्या अंतःकरणात त्या व्यक्तींबद्दल थोडासा राग आहे, थोडासा उद्वेग आहे, थोडीशी चिंता आहे, करुणा आहे. ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरात. भगवंत सांगतायत असे जे मूर्ख आहेत ते माझ्यासारख्या ईश्वराला कसे प्राप्त करून घेऊ शकतील. म्हणून ईश्वर मिळवायचा आहे तर थोडं वैराग्य असलं पाहिजे, विवेक असला पाहिजे, आणि मग ईश्वराचं दर्शन होतं. कैसा नेणो मोह वाढीनला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योगू हा लोपला लोकी. अर्थात हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे, पण त्यामुळे पुष्कळ काळ व्यर्थ गेला आणि म्हणून हा योग लोकात अगदी लोपून गेला. आणि हा कर्मयोग जो आहे याच्याकडे बघणारा वर्गच संपला. कैसे नेणो मोह वाढीनेला. माऊली म्हणतात काय झालं माहित नाही, पण मोह वाढला. का झालं असावं असं थोडस आपण शोधायचा प्रयत्न करू. अलीकडचं विज्ञान असं सांगतं, सिगमंड फ्राईड नावाचा एक मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याचा विचार आपण बऱ्याचदा केलाय. त्याच्या विचाराचा आधार घेऊन कार्ल युंग नावाच्या एका विचारवंतानं एक वेगळा सिद्धांत मांडला. जसं सिगमंड फ्राईडनं माणसाचं मन सांगितलं, तसं कार्ल युंगनं समाजाचं मन सांगितलं. जसं माणसाला मन असतं, मला एक मन आहे, माझा एक स्वभाव आहे, मला काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, काही गोष्टींमध्ये माझं मन रमतं, काही गोष्टींमध्ये माझं मन रमत नाही, काही गोष्टी मी आवडीनं करतो, काही गोष्टी नाईलाजानं करतो, काही गोष्टी कराव्याशाच वाटत नाहीत. असा एक स्वभाव आहे. जसं प्रत्येक माणसाचं मन आहे, प्रत्येक त्या मनाचा स्वभाव आहे, अगदी तसंच समाजाचं सुद्धा एक मन असतं. जेव्हा एकाच मनाची अनेक माणसं एकत्र राहतात तेव्हा त्यांच्या त्या मनाच्या एकत्रीकरणातून एक समूह मन बनतं. खरं तर कार्ल युंगचा हा विचार सामाजिक अध्यात्म, सार्वजनिक अध्यात्म या अंगानं तपासून बघायला तो एक नवा विचार ठरेल. सार्वजनिक परमार्थ, सामाजिक परमार्थ ही एक संकल्पना संतांनी मांडलेली आपल्याला दिसते. प्रत्येक संप्रदायामागचा हेतू हाच होता. नाथ संप्रदायापासून सुरू झालेली ही परंपरा आहे. संबंध भारतातला पहिला संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय, भारतातला आद्य संप्रदाय म्हणून या संप्रदायाची ओळख आहे. का निर्माण झाला हा संप्रदाय? तर आपल्या विचारांचा प्रचार प्रसार संबंध देशभर व्हावा म्हणून. आणि नाथ संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्या देशाच्या नसानसामध्ये, मुळामध्ये. शंकराचार्यांवर आपल्याला तो प्रभाव दाखवता येतो. आता ज्या 4 पीठांचे 4 शंकराचार्य आहेत त्या विचारांचा भारतीय मनाच्या नसानसात बराचसा प्रभाव आहे, परिणाम आहे. हे समाज मन बदलण्यालाही बऱ्याच गोष्टी, घटना कारणीभूत ठरल्या. जसं माझं मन आहे, वेगवेगळ्या घटनांमुळे बदलतं, प्रत्येकाचं मन बदलतं. घटना बदलल्या मन बदलतं, कारण मनावर, स्वभावावर काही घटना परिणामही करत असतात. मूळ स्वभाव बदलत नसला तरी स्वभावामध्ये काही एक परिवर्तन, स्वभावाच्या काही भागांमध्ये, दृष्टिकोनामध्ये ते परिवर्तन होत जातं घटनांनुसार. जसं मनाच्या संदर्भात घटनांमुळे मन बदलतं, अगदी तसंच काही सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा मोठ्या घटना समाज मन प्रभावित करत असतात आणि त्या मनामुळं समाज मन प्रभावित होतं. आपल्याकडे जी युगाची संकल्पना आहे त्या संकल्पनेमागं समाज मन अभिप्रेत आहे. सत्ययुग, जिथं सगळ्यांचं मन, अंतःकरण तत्वानं भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये नैतिकता आहे, ज्याच्यामध्ये सदाचार आहे, ज्याच्यामध्ये पवित्रता आहे, प्रामाणिकता आहे, पारदर्शकता आहे, अशा सद्गुणांनी युक्त असा समुदाय जेव्हा या पृथ्वीवर एकाच वेळी अस्तित्वात होता तेव्हा त्या सगळ्या समुदायाला उद्देशून आपण म्हटले सतयुग.
कारण सतयुगही या पृथ्वीवरच घडले, त्रेतायुगही या पृथ्वीवरच घडले, द्वापार युगही या पृथ्वीवरच घडले, कलियुगही या पृथ्वीवरच चालू आहे. म्हणजे पृथ्वीमध्ये बदल झालेला नाही. एक प्रोडक्ट म्हणून, एक जमीन म्हणून, भूमी म्हणून ही पृथ्वी तीच आहे. पृथ्वीवरचे प्रदेश, भाग तेच आहेत. पण सतयुगामध्ये या पृथ्वीवर वावरणाऱ्या लोकांची एक विशिष्ट समाज मानसिकता होती, एक विशिष्ट समाजमन होतं आणि सगळ्यांचंच समाजमन सारखं होतं. आणि त्या सारख्या समाजमनामुळं आपण त्या काळाला सतयुग म्हणतो. सत लोकांचं युग. समाजमन बदललं, त्रेतायुग, आणखी समाजमन बदललं, द्वापार युग. द्वापार युगामध्ये लोक चांगली आहेत, वाईटही आहेत. सतयुगामध्ये फक्त चांगुलपण आहे. त्रेतायुगामध्ये त्या चांगुलपणात थोडा वाईटपणा मिसळलाय. द्वापार युगामध्ये चांगलं वाईट असं एकत्र सुरू झाले. रामायणामध्ये महाभारतामध्ये खूप सुंदर कथा आहे. द्वापार युगाचा अंत जवळ आलाय, त्या काळातली घटना आहे की एका शेतकऱ्याला, त्यानं तो शेतीचा तुकडा दुसऱ्याला विकला. ज्याला विकला तो शेती करत असताना, नांगरत असताना त्याला त्या शेतामध्ये सोन्याचा हंडा असा काहीतरी सापडला. आणि तो हंडा घेऊन ज्याच्याकडून त्यानं ती शेती घेतली होती त्याच्याकडे तो गेला आणि सांगितलं की मी तुझ्याकडून शेती विकत घेतली होती, पण मी शेतीची किंमत दिली, म्हणजे मातीची दिली. त्याच्या खाली एवढं सोनं दडलेलं होतं हे मला माहीत नव्हतं, ते मला सापडलंय, तर हे तू परत घे, कारण मी ह्याचे पैसे तुला दिलेले नाहीत, मी फक्त जमिनीचे म्हणजे मातीचे पैसे तुला दिले. त्यानं सांगितलं नाही. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला, असंही कुणी आज भांडू शकतं, पण भांडण झालं त्या काळात की नाही, मी तुला शेती विकली म्हणजे त्या शेतीच्या खाली असलेलं धनही तुला विकलंय, या धनावर खरा अधिकार तुझाच आहे. तो घ्यायला तयार होईना, हाही घ्यायला तयार होईना, मग त्या धनाचं काय करायचं? तर आपण हे धन राजाकडे घेऊन जाऊ म्हणून ते धर्मराज युधिष्ठिराकडे ते धन घेऊन गेले. महत्वाचा भाग हा आहे की द्वापार युग चालू असल्यामुळं त्या दोघांमध्ये या कारणामुळं भांडण लागलं की हे धन माझं नाही, दुसरा म्हणतो हे धन माझं नाही. आणि जेव्हा कलियुगाला आरंभ झाला, धर्मराज युधिष्ठिरांनी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही दोघंही घ्यायला तयार नसाल तर हे सगळं जे काही आहे ते आम्ही आमच्या कोशागारामध्ये ठेवू, जोपर्यंत तुमचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे धन आमच्याकडे राहील. आणि नंतर कलियुगाला आरंभ झाला. कलियुगाला आरंभ झाल्यानंतर पुन्हा दोघंही धर्मराज युधिष्ठिरांकडे गेले आणि युधिष्ठिराला सांगितलं की ते धन माझं आहे, मला द्या. जो माझा पुढचा प्रतिपक्ष म्हणतोय त्याचं म्हणणं बरोबर आहे. ज्यानं शेती विकत घेतली तो म्हणाला की त्यानं मला शेती विकली म्हणजे त्या खाली असलेलं सोनंही मला विकलं, त्यामुळे त्या हंड्यावर खरा माझा अधिकार आहे. आणि तशीच बुद्धी याची पण बदलली. ज्यानं शेती विकली होती त्यानंही राजाला सांगितलं की माझ्या प्रतिपक्षाचं म्हणणं बरोबर आहे आधीचं, की मी फक्त जमीन विकली, जमिनीच्या खालचं काही विकलं नाही, तर मला माझं धन परत द्या, कारण मी शेती विकली, शेतीच्या आतलं धन विकलं नाही. धर्मराजांनी सांगितलं पुन्हा धर्मसंकट. कलियुगाला आरंभ झाला. माणसाची मनं बदलली, वातावरण बदललं. समाजमन विशिष्ट घटनांमुळे बदलत असतं. तसं जिथं विकारांची, विषयी लोकांची संख्या वाढली, पापी लोकांची संख्या वाढली की त्या काळामध्ये आपोआपच धर्माचा लोप होतो. भारताच्याही समाज मनात असा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा बदल झालेला तुम्हाला जाणवेल. काही काळ भारत पूर्ण धार्मिक होता, काही वेळ भारत कम्युनिस्ट होता, काही वेळ पुन्हा धार्मिक, हे असं बदलत असतं. विशिष्ट विचारांच्या लोकांची संख्या जास्त वाढली की त्या अधिक लोकसंख्या असलेल्या विचारांच्या माणसांच्या विचारांचा प्रभाव त्या समूह मनावर होत असतो. आणि असं समूह मन जेव्हा या पृथ्वीवर विकारी लोकांचं वाढलं,
विकारी लोक वाढली, विषयी लोक वाढली, वैराग्याचा तिरस्कार करणारी लोक वाढली, तेव्हा आपोआपच हा कर्मयोग लोप पावत गेला. हे एक कारण असू शकतं. कैसे नेनो मोह वाढीनेला, मोह वाढला. आता मोह का वाढला हा पुन्हा अनुत्तरित प्रश्न असतो. म्हणून माऊलींनी म्हटलंय कैसा नेनो मोह वाढीनेला, मोह वाढला, त्याने बहुतेक काळू व्यर्थ गेला आणि त्यामुळं बराच काळ वाया गेला. आयुष्यात बऱ्याच जणांचं गणित चुकतं, जीवन जगण्याचं गणित चुकतं. बराच काळ तर्का कुतर्कामध्ये आपण व्यर्थ वर्ष वाया घालवलेली असते, साधना केलेली नसते आणि नंतर पश्चाताप होतो किती आयुष्यातला काळ वाया गेला. म्हणून परमार्थ केला पाहिजे. परमार्थ न केलेल्या काळाची नंतर खंत वाटत असते आणि म्हणून तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग लोपला लोकी ये. या लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये मात्र हा योग लोप पावला. पुढे भगवंत काय म्हणतायत बघा, स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातनः भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतदुत्तमम. अर्थात तू माझा भक्त व सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग मी तुला आज सांगितला. का की हे उत्तम रहस्य गुह्य ज्ञान आहे. कितीही ढग वाढले तरी सूर्यानं प्रकाशित होणं सोडता कामा नये. बीजानं वृक्ष होण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे, त्यानं तो प्रयत्न सोडता कामा नये. कारण बीजानं अंकुरण्याचा प्रयत्न सोडून दिला की बीजाचं अस्तित्व संपून जातं, बीज निरर्थक बनतं. बीजाला जगायचं असेल, बीजाला अमर व्हायचं असेल तर बीजानं शेवटपर्यंत अंकुरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला पाहिजे, भले तो प्रयत्न छोटा असेल. तसं आत्मज्ञान झाकोळलं गेलं, मोह वाढत गेला तरी सुद्धा आत्मज्ञानी पुरुषानं आपल्या परीनं का होईना आपल्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचा कायम प्रयत्न करत राहिला पाहिजे. आता समाजमन बदललं, समाजमन विकारी झालं, मूर्ख लोकांची संख्या वाढली, म्हणून शहाण्यांनी बोलणंच बंद करावं का? मूर्खांच्या सभेमध्ये शहाण्यानं बोलणं शहाणपणाचं नाही, हे खरं आहे. आंधळ्यांच्या दरबारात डोळसानं बोलणं मूर्खपणाचं आहे, हेही मान्य आहे. बहिऱ्यांच्या सभेमध्ये गायकानं गाऊ नये, हेही मान्य आहे. पण मग गायकानं कुठंच गायचं नाही का? डोळसानं आपल्या डोळ्याला जे दिसतं ते कुठंच सांगायचं नाही का? जे अनुभवाला येतं ते कुठंच मांडू नये का? मांडले पाहिजेत, अनुभव मांडले पाहिजेत, पण कुठं? त्याच्या जागा शोधल्या पाहिजेत, तशा जागा निर्माण केल्या पाहिजेत. श्रद्धावानानं कधीही आपली श्रद्धा, आपले अनुभव अश्रद्धांच्या समोर मांडू नयेत. पण जिथं श्रद्धावान भेटेल, ज्याला आपलं बोलणं पटेल, त्याला मात्र आपण आपला अनुभव सांगितले पाहिजेत, मांडले पाहिजेत. त्यानं आपल्याही आत्मानुभवाला बळ येतं, बळ मिळतं, बळकटी लाभते आणि समोरच्याच्याही मनात श्रद्धेचा अंकुर, श्रद्धेचा दिवा पेटण्याची शक्यता असते. भगवंत सांगतायत, अर्जुना मी हे गुह्य ज्ञान जे लोप पावलेलं होतं ते आज तुला सांगितलं, फक्त एवढ्यासाठी की तू भक्तही आहेस आणि सखाही आहेस. भक्त आणि सखा ही दोन नाती एकत्र आली आहेत. प्रत्येक नात्याला स्वतंत्र गोडवा आहे, प्रत्येक नात्यात, पण ही दोन्ही नाती एकत्र आली आहेत तुझ्यामध्ये आणि म्हणून तुला मी तो पुरातन असा योग आज सांगितला. कारण हे ज्ञान उत्तम आहे आणि गुह्य आहे, रहस्यमय आहे. हे सांगितलं पाहिजे, योग्य व्यक्तीला सांगितलं पाहिजे. तोपर्यंत वाट बघायला हवी. योग्य माणूस जोपर्यंत भेटत नाही
तोपर्यंत वाट बघायला हवी. बीजानं सुद्धा अंकुरण्याची इच्छा ठेवायला हरकत नाही, पण वाट बघायला हवी. कारण केवळ इच्छा आहे म्हणून बीजाला अंकुरता येत नाही. त्यानं सुपीक जमिनीची, पाण्याची, खताची वाट बघावी. एकदा ते मिळालं की त्या क्षणाला त्याच्या मनातल्या कित्येक वर्षापासूनच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते. अगदी त्या पद्धतीनं कित्येक वर्ष अज्ञातात असलेला हा कर्मयोग आज तू मला सखा आणि मित्र म्हणून भेटलास, आणि हे सांगणं गरजेचं होतं म्हणून मी तुला सांगितलं. माऊली याचं काय वर्णन करतात बघा. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. अर्थात हे कुंती सुता अर्जुना, खरोखर तोच हा योग आज तुला आम्ही आत्ता सांगितलंय. याविषयी काही एक भ्रांती बाळगू नकोस. कुंतीचा मुलगा असलेला अर्जुन, त्याला भगवंत सांगतायत तोची हा आजी आता, आज आत्ता तोच योग तुला मी सांगितला. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. भ्रांती न करी असं भगवंत मुद्दाम सांगतायत, कारण अर्जुनानं आतापर्यंत हा योग ऐकलेला नाहीये. अर्जुन कर्मयोगी आहे, अर्जुन आपल्या कर्मात रमणारा आहे, पण आपण जे कर्म करतोय ते कर्म काय आहे, कसं आहे, कसं करायचंय, याचा कधी अर्जुनानं विचार केला नाही. ते आज भगवंत सांगतायत. आणि म्हणून अर्जुनाच्या मनात कदाचित अशी भ्रांती निर्माण होऊ शकते की भगवंत हे काय सांगतायत, सगळं नवीन नवीन आहे अर्जुनासाठी. म्हणून देव सांगतायत, भगवंत सांगतायत, अर्जुना भ्रांत न मनात बाळगता मी जे सांगतोय ते तू ऐक. आणि तुला आम्ही हे तत्वतः सांगितलं, त्यातलं मुख्य तत्व सार आम्ही तुला सांगितलं. हे जीवीचे निज गुज, परी केवी राखो तुझ, जे पडियेसी तू मज म्हणून या. अर्थात माझे अंतःकरणातील ही गुह्य ज्ञान आहे, परंतु तू माझा आवडता असल्यामुळं तुझ्यापासून ते कसे लपवून ठेवावे. माणसाला आपल्या जवळ जे आहे ते बोलावंसं वाटतं, प्रत्येकाला बोलावंसं वाटतं, आणि ते बोललं पाहिजे. मानसशास्त्र सुद्धा सांगतं की ज्याच्या आयुष्यामध्ये मित्र असतात ती लोक कमी तणावात असतात, कमी चिंतेत असतात. कारण ज्याला मित्र आहे तो आपल्या भावना मोकळ्या करू शकतो मित्रासमोर. मित्र एक अशी जागा असते ज्या गोष्टी आपण आईवडिलांना सांगू शकत नाही, बहीण भावाला सांगू शकत नाही, गुरु म्हणजे शिक्षकांना सांगू शकत नाही, ती गोष्ट आपण मित्राला सांगू शकतो. चांगल्या वाईट ज्या काही आहेत आतल्या भावना आपण सांगतो मित्राला. सांगितलं की मन मोकळं होतं, आणि मन मोकळं झालं की मग विरेचन होतं, कॅथर्सिस होतं. वाईट भावनाही असेल तीही मांडली, सांगितली की तिचंही विरेचन होतं. चांगली भावना आहे ती वाटली तर तिचंही विरेचन होतं. कारण चांगली असो किंवा वाईट असो, कोणती गोष्ट मनात दाबून ठेवली की ती त्रासदायक होत असते. केवळ वाईट गोष्टीच मनात ठेवल्यामुळे माणूस तणावात जातो असं नाही, चिंताग्रस्त होतो असं नाही. चांगल्या गोष्टी माणसाला चिंताग्रस्त करतात. एका माणसाला अचानक 1 करोड रुपयांची लॉटरी लागली, आणि त्याला फोनवर सांगितलं की तुला 1 करोड रुपयांची लॉटरी लागली. त्याला खात्री झाल्याबरोबर अटॅक आला. 1 करोड रुपयांची लॉटरी. अशाही घटना मी पेपरमध्ये वाचली एकदा बातमी की खूप मोठा आनंदही माणसाला सहन होत नाही, खूप मोठा दुःखाचा धक्काही माणसाला सहन होत नाही. दोन्ही ठिकाणी वाटणारं कुणीतरी पाहिजे. भगवंताच्या अंतःकरणात हे ज्ञान असंच पडून होतं. कुणाला तरी ते दिलं पाहिजे. अनमोल अशी ती वस्तू आहे. कुणालाच नाही दिली तर तिचं मूल्य काय. कुणाला तरी दिली पाहिजे, कुणाला तरी वाटली पाहिजे. आणि म्हणून हे जीवीचे निज गुज, हे माझ्या अंतःकरणातला आवडीचा विषय आहे अर्जुना. परी केवी राखो तुझं, तुझ्यापासून काय लपवायचं. जो आपल्या जवळचा आहे त्याच्यापासून काय भीडभाड बाळगायची. जो आपलाच आहे, जो आपल्यासारखाच आहे, जो आपल्यातला आहे, जो
आपणच आहोत असं ज्याला बघितल्यावर जाणवतं त्याच्यापासून काय लपवावं. परी केवी राखो तुझं जे पडियेसी तू मज म्हणून या. पडियेसी म्हणजे आवडता, तू माझा आवडता आहेस. देवाला आवडता म्हणावं याच्या एवढं आणखी काय भाग्य असू शकतं. तू माझा आवडता आहेस म्हणून, आणि हे माझ्या हृदयातलं गुज आहे म्हणून तुला सांगतो. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. भगवंतानं खूप कमी ठिकाणी अर्जुनाच्या बद्दल आपलं प्रेम असं व्यक्त केलं. माऊलींनी तर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मनात, अंतःकरणात अर्जुनाच्या बद्दल जे प्रेम आहे त्याला शब्दरूप देऊन ते प्रेम थोडंसं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे धनुर्धरा अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा असून भक्तीचा जिव्हाळा म्हणजे ओलावा आहेस, आणि मैत्रीचा तर केवळ प्राणच आहेस. तू प्रेमाचा पुतळा, प्रेम सगुण साकार झाले तुझ्या रूपाने. माझ्या अंतःकरणातलं प्रेम तुला बघितलं की दिसतं की माझं प्रेम असं आहे. इतकं प्रेम आहे भगवंताचं अर्जुनावर. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीमध्ये जो ओलावा असतो तो ओलावा तू आहेस. मैत्रियेची चितकळा, मैत्रीच्या विश्वासाचं ठिकाण, मैत्रीची चितकळा म्हणजे जीवन. मैत्रीचं जीवन असतो, मैत्रीचा प्राण असतो. धनुर्धरा, तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो, जरी संग्राम रूढ आहो झालो आम्ही. अर्थात जरी आपण युद्धाला सज्ज झालो आहोत तरी तू विश्वासाचे ठिकाण असल्यामुळे तुझ्यापासून एखादी गोष्ट लपून ठेवावी, तुझी वंचना करावी काय? वेळही सांगण्यासारखी नाहीये, पण काय करावं? तुझ्यापासून लपून ठेवावंसं वाटत नाही आता. तू अनुसंगाचा ठावो, अनुसंग म्हणजे विश्वास, तू विश्वासाचं ठिकाण आहेस. ज्याला अंतःकरणातले अनुभव मोकळेपणानं सांगावेत असा तू आहेस. हे अनुभव पचवशील असा तू आहेस. म्हणून तू अनुसंगाचा ठावो, आता तुझं काय वंचू जावो. वंचू जावोचा अर्थ आहे प्रतारणा करू. आता तुझीच काय प्रतारणा करायची, तुझ्यापासूनच काय लपवून ठेवायचं. तू तर आपला आहेस. जरी संग्रामारूढ झालो आम्ही, युद्धाची परिस्थिती आहे मान्य आहे, पण तरी सुद्धा हे सांगावं लागेल. तरी नावे कहे सहावे, गाजा बज्जही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आथी. अर्थात म्हणून युद्धाची गडबडही न जुमानता क्षणभर ती सहन केलेली बरी, परंतु तुझे अज्ञान अगोदर दूर केले पाहिजे. अर्जुना, तुझ्या अंतःकरणातली जी शंका आहे ती काढली पाहिजे. तरी नावे कहे सहावे, वेळ पडली तर युद्धातले हे जे बाण आहेत ते सहन केलेले चालतील, तेही एखाद्या वेळी सहन करू. गाजा बज्जही न धरावे, गाजा बज्ज म्हणजे गडबड असा शब्द आहे. गडबडीचं वातावरण असलं तरी सुद्धा त्याचा विचार करू नये, न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे अति. इथं तुझं अज्ञान घालवणं खूप गरजेचं आहे, आणि म्हणून तुझं अज्ञान घालवण्यासाठी मी हे ज्ञान तुला सांगितलं, जे माझ्या अंतःकरणातलं एक गुह्य आहे. पण तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा ओलावा तुझ्यामध्ये आहे. माझं एक वेगळं रूप म्हणजेच तू आहेस. मी तुला माझ्यापेक्षा वेगळा मानत नाही, म्हणून मी हे तुला गुह्य ज्ञान सांगितलं. या ज्ञानाबद्दल कोणतीही भ्रांती, शंका बाळगू नकोस. असं ज्ञान मी तुला सांगितलं जे कित्येक वर्षांपासून लोकांपासून लपून होतं. लोकांच्या अंतःकरणात मोह वाढल्यामुळं तो मोह का वाढला माहीत नव्हतं. पण विवेकाची भाषा नसलेल्यांना, वैराग्याची सीमा न पाहिलेल्या मूर्खांना हे ज्ञान सांगू नये. पण तू यांच्या अगदी विपरीत आहेस म्हणून मी तुला हे ज्ञान सांगितलं, असं भगवंत सांगतायत. इथं आपण थांबूयात. भगवंताच्या या सगळ्या बोलण्यावर अर्जुन प्रश्न विचारणार आहे. अर्जुनाचा तो प्रश्न काय आहे आणि भगवंत त्याला काय उत्तर देणार आहेत, या सगळ्याचं वर्णन आपण पुढं बघूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सव संतन की जय.